ज्योतिबा मंदिर परिसरात आज स्वच्छता मोहीम राबवून पारंपरिक पाकाळणी साजरी करण्यात आली। पहाटे 4 ते दुपारी 4 वाजेपर्यंत दर्शनासाठी मंदिर बंद ठेवून संपूर्ण परिसर पाण्याच्या फवाऱ्याने चकाचक करण्यात आला। चैत्र यात्रेनंतर साचलेला गुलाल, नारळ आणि इतर कचरा पुजारी, ग्रामस्थ, देवसेवक आणि स्वयंसेवकांच्या मदतीने साफ करण्यात आला। कोल्हापूर महानगरपालिका, पन्हाळा नगर परिषद तसेच विविध संस्थांनी अग्निशमन गाड्यांच्या माध्यमातून सहकार्य केलं। नमस्कार, मी ज्योतिबा हक्कदार पुजारी। नुकतीच चैत्र यात्रा आता संपन्न झाली आहे। त्या चैत्र यात्रेच्या अनुषंगाने पाखाळणी म्हणजे काय की पूर्णपणे मंदिरातली स्वच्छता, मंदिरातली शिखराची स्वच्छता असेल, मंदिरातल्या आतल्या गाभाऱ्याची स्वच्छता असेल, पूर्णपणे सगळ्या मंदिराच्या देवाच्या काही वस्तू असतील त्या सर्व ह्या वस्तूच्या सगळं पूर्णपणे स्वच्छता आता चालू आहे। मला वाटतं या स्वच्छतेमध्ये सर्व ज्योतिबा पुजारी असतील, ग्रामस्थ असतील, व्यापारी संघटना असतील, यांनी मोठ्या चांगल्या प्रकारची स्वच्छता यामध्ये मंदिर स्वच्छता झालेली आहे। तसेच या स्वच्छतेमध्ये पाण्याच्या टँकरची ती व्यवस्था केली आहे। मला वाटते कोल्हापूर महानगरपालिका त्यांनी पाण्याच्या टँकरची व्यवस्था केल्या, परत पन्हाळा नगर परिषद त्यांनीही पाण्याची व्यवस्था केलेली आहे। मला वाटते वारणेच्या कारखान्याकडून त्यांच्याकडंही या ठिकाणी मला वाटते टँकरची व्यवस्था केलेली आहे। आणि अशी बघायला गेलं तर पूर्णपणे मंदिरातली स्वच्छता ही पहाटे 4 वाजल्यापासून सुरू आहे आणि आता मला वाटते बऱ्यापैकी स्वच्छता पूर्णपणे आवरलेली आहे। पूर्ण सगळ्या लेवलची स्वच्छता या ठिकाणी झालेली आहे। आणि मला एक सांगायचं आहे की आता सर्व पुजारी व ग्रामस्थ, व्यापारी संघटना यांच्यामार्फत एक महाप्रसाद म्हणजे मोठा महाप्रसाद भाविकांसाठी होणार आहे आणि त्या महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा, सर्व भाविकांनी या प्रसादाचा लाभ घ्यावा। उद्याच्याला मंगळवार दिनांक या ठिकाणी महाप्रसाद होणार आहे, तरी सर्व ग्रामस्थ व सर्व भक्तगण यात्रेची सांगता म्हणून महाप्रसाद मोठ्या प्रमाणात होणार आहे। या महाप्रसादाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा। धन्यवाद। मंगळवारी 14 एप्रिल रोजी गाव भंडाऱ्यानं चैत्र यात्रेची सांगता होणार असून भाविकांनी प्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे। वाडी रत्नागिरीहून दत्तात्रय धडेल।